हाय भावांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे पाठीमागं फिरायला. हाय भावांनो, आता मी रस्त्यावर आलो आहे. तुम्ही रस्ता बघू शकता, कितपर काम झालं आहे रस्त्याचं. आणि डोंगर पहा, मोकार मोटार. आणि रस्ता बघा. आणि इकडं आपली वाडी आहे. वाडीचा पण कधीतरी ब्लॉग टाकू, कारण आता रोज ब्लॉग टाकायचीच आहेत. पुढं पण जरा ब्रिजचं काम चाललं आहे, तिकडं पण जरा बघून येऊया. ही आपली इकडं वाडी आहे. वाडीचा ब्लॉग टाकू कधीतरी. तुम्ही माझे नेहमी ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. चला आता आपण जाऊया ब्रिजच्या इकडं. काम खतरनाक चालू आहे ब्रिजचं लय. बघा ब्रिजचं काम बघा किती चालू आहे. क्रेन बी इथं आहे, पण हे ब्लॉक उचलायला मोठी क्रेन लागते. त्या मोठ्या क्रेन येतात काम असेल तेव्हा. बाकी ह्या छोट्या काम चालून येतात, जेवढ्या ह्या छोट्या क्रेननी होईल तेवढं. बाकी रस्ता बघा. आणि इकडे ब्लॉक बी ठेवलेले आहेत खतरनाकमध्ये. बाकी काय नाही. आणि इथे क्रेन आहे रस्त्यावाल्यांची. तिथे रस्त्यावाले पण राहतात, घरं पण आहेत, म्हणजे राहण्यासाठी सोय आहे त्यांची. तिथे राहून काम करतात. त्या अजून बनायचं आहे, टाईम आहे. पण पावसाळ्यातनं रस्त्याची हालत कोकणाकडची लय वाईट. खड्डे काय, रस्त्याला माती काय. बाकी बघा आपलं पुढं ब्रिज आहे. जाऊया आता ब्रिजकडं, पाहूया ब्रिज पण केवढं काम झालं आहे ब्रिजचं. नदीला मोकार पाणी आलं असेल. 3 दिवस सलग पाऊस पडतोय. तुमच्याकडून पडतोय का कमेंटमध्ये सांगा. पाऊस मोकार पडतोय कोकणात. 3 दिवस सलग पाऊस लागला. 3 दिवस नदीला पाणीच पाणी. बघा ब्रिज बघा, ब्रिजचं काम किती आटपलंय बघा. छोटासाच पूल आहे, पण आहे बऱ्यापैकी. नदी बघा. जास्त काय पाणी आलं नाही. इकडे पर्याय आहे ना पाठीमागं. मेन नदी तिकडच्या बाजूला आहे, पण तिकडं रस्ताच नाही. मेन नदीला नाही, हा पर्यायला रस्ता आहे. आणि तुम्ही पहिला हा कोकणातनं रस्ता होतोय 4 बाजूंचा. मोठा रस्ता कोकणातनं पहिल्यांदा हा होतो. बाकी काय आपला ह्याचा असतो डांबरीकरण, पण ह्या वर्षी सिमेंटचा रस्ता. बघा पुलाचं काम बघा किती. अजून लय काम व्हायचं आहे पुलाचं. आणि इथे साईडला जाधववाडी आहे, तिथं पण जायचं आपण उद्या देवीच्या दर्शनाला. तेव्हा पण ब्लॉग टाकू आपण. तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आमचे नेहमी ब्लॉग बघा, आवडले तर नेहमी टाकायचे ब्लॉग. नेहमी आपण ब्लॉग टाकू जमतील तसे, कारण कॉलेज पण असतं, कॉलेजमधले पण टाकू. मित्रांना पण भेटू आपल्या. कधीतरी ब्लॉगमध्ये येत नाहीत. एक तर तुम्ही बघितलं असेल परवा ब्लॉगमध्ये व्हिडिओ, आर्यन जाधव. इकडं पण हायवेच आहे. आता तिकडं जाऊन काय फायदा नाही, चिखल लय असेल रस्त्याला. बाकी काय मित्रांनो, कोकणात लय मजा येते. कोकण करणं शेवटी. फक्त कोकणकरांनी शेती विकली नाही पाहिजे. शेती तर खरं कोकणकरांचा मान आहे. पण आता सध्या सर्व कोकणकरण म्हणजे काही लोक शेती विकून फ्लॅट घेतात, गाड्या घेतात. ते पण चांगलं आहे, पण जी तुम्हाला कोकणात शेती तुमची आहे, राहण्याचं ठिकाण आहे, ते तुमचं रिअल लाईफमध्ये ठिकाण. तेवढा आनंद तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही. किती मोठी गाडी घ्या, किती मोठा फ्लॅट घ्या, त्याच्यात मजा नाही. खरं तर कोकणात मजा असते भावांनो. कारण आपलं कोकण हे
आपलं कोकण हे गाव असतं आणि लहानपणापासून आपण तिथं असतो कोकणात. लहानपणापासून आपली शेती आपण विकतो, त्यापासून बांगला घेतो. बांगला घेणं चांगलं आहे हो, पण जेवढं आपलं कोकणात बांगला बांधून आपण राहण्याची मजा आहे तेवढी बाहेर नाही. म्हणजे कोकणात जी माणसं आपल्याला भेटतात ती बाहेर कधीच भेटू शकत नाही. कोकणात जीवाला जीव लावणारी माणसं भेटतात आणि बाहेर स्वतःचा फायदा बघणारी माणसं भेटतात. अशी पण असते कुठं कुठं. आपण नाही भावांनो, आपण आपलं कोकणातच राहायचं, कोकणातच मोठं व्हायचं. बघू, नेहमी ब्लॉग टाकायचा, व्हायरल हो तेवढे व्हायरल हो, नाही झालं तर बघू, काय नाही, नेहमी ब्लॉग करत राहू, टेन्शन नाही. मग बाकी का, सबस्क्राईब करा भावांनो चॅनलला, तुमचा भाव समजून सबस्क्राईब करा. उद्या जायचं आहे देवीच्या पाया पडायला 3 ठिकाणी, जाधववाडी, गोरेवाडी आणि दखनत. 3 देवींना पाया पडायला जायचं आहे. जाऊया, काय नाही. एक मित्र आहे वाडीतला त्यासोबत, आणि एक साखरपेत पण जायचं आहे देवीच्या पाया पडायला. जाऊया, तेव्हा पण ब्लॉग बनव, जमल तसा. अजून आपल्याला जास्त जमत नाही कारण सवय नाही ब्लॉग बनवायची. सवय होईल हळूहळू, तसे तुम्हाला चांगले ब्लॉग भेटतील बघायला. आता माझी चालूच आहे ब्लॉग. पहिले चॅनल माझं डिलीट झाले ना, त्याच्यामुळे आता हे नवीन खोलल्यामुळे सपोर्ट जरा कमी लोकांचा आहे, तो पण वाढेल. पाहू पुढे कसं काय भावना. बाकी काय नाही, रस्ता आपला एवढा सुंदरसा आता बनणार आहे. थोडा टाईम लागेल रस्ता बनायला, पण झाल्यानंतर सुंदर काय. आता भावांनो चला, ब्लॉग थांबवतो. आता मी घरी चाललो आहे. घरी काय ब्लॉग जास्त बनवू शकत नाही कारण घरी काही जास्त ब्लॉग वाढीत बनवू शकत नाही. अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे तुमच्या भावाच्यात, पण हळूहळू येईल. तुम्ही सपोर्ट दाखवा, तसा सपोर्ट दाखवाल जास्त, तसा कॉन्फिडन्स तुमच्या भावात येईल आणि तो कुठेही सर्वांच्या समोरही ब्लॉग बनवू शकतो. म्हणून त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे. आणि आत्ता तर हल्लो वाडीत पण कधीतरी टाकू ब्लॉग. हे माझ्या मामाचं घर, हे माझ्या मामाचं घर, आणि त्यांच्या साईडलाच माझं घर, आमचं घर आहे. चला जाऊया. हो, चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या भावाला सपोर्ट दाखवा. तुमचा सपोर्ट असलं की ब्लॉग व्हिडिओ बनवायचा जास्त आनंद होतो आणि सपोर्ट भेटतो तुमचा. तुमचा सपोर्ट असलं की कसं जास्त आवड असते व्हिडिओ बनवायची, ब्लॉग बनवायची. बाकी काय नाही, तुमच्याकडेच सगळं. चालू आहे, हे एक घर आहे वाडीत आपल्या, हे आमचं घर. हे इथं कनावजींचं घर आहे. हे इथं दादाचं एक घर बांधतो दादा, हे आमचं घर. आणि इथं खाली एक घर, आणि बाकी तो रस्ता तिकडं रोड हायवे, तिकडं पण आपण कधीतरी जाऊया. चला बाय, सबस्क्राईब करा.